महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्याचं कळतंय। पहिल्या यादीतून त्यांनी 65 उमेदवार जाहीर केले, ज्यामध्ये अनेक नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना सुद्धा संधी देण्यात आली आहे। शिवसेनेतून कोणाला संधी मिळणार हा प्रश्न सातत्याने समोर येत होता। या प्रश्नावर आता काही प्रमाणात उत्तरं मिळाली असून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी हुकमी एक्का विधानसभेच्या रणांगणात उतरवलाय। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची उमेदवारांची यादी नेमकी कशी आहे, यामध्ये कुणाकुणाचा चेहरा समाविष्ट आहे हे आता आपण पाहूया। चाळीसगाव मतदारसंघातून उन्मेष पाटील यांना संधी देण्यात आली आहे, तर पाचोरा येथून वैशाली सूर्यवंशी या विधानसभेची निवडणूक लढवतील। मेहकर मधून सिद्धार्थ खरात, बाळापूर मधून नितीन देशमुख, अकोला पूर्व मधून गोपाल दातकर, तर वाशिम मधून डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांना संधी देण्यात आलेली आहे। बडनेरा मधून सुनील खराटे, रामटेक मधून विशाल बरबटे, वणी मतदारसंघातून संजय देरकर, तर लोहा मतदारसंघातून एकनाथ पवार यांना निवडणुकीसाठी संधी देण्यात आली आहे। कळमनुरी येथून डॉक्टर संतोष टारफे, परभणी मतदारसंघातून डॉक्टर राहुल पाटील, गंगाखेड मतदारसंघातून विशाल कदम, सिल्लोड मतदारसंघातून सुरेश बनकर, कन्नड मतदारसंघातून उदयसिंह राजपूत, संभाजीनगर मध्य मधून किशनचंद तनवाणी आणि संभाजीनगर पश्चिम येथून राजू शिंदे हे विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत। वैजापूर येथून दिनेश परदेशी, नांदगाव येथून गणेश धात्रक, मालेगाव बाह्य मधून अद्वैय हिरे आणि निफाड मतदारसंघातून अनिल कदम हे निवडणूक लढवणार आहेत। नाशिक मध्य मध्ये वसंत गीते, नाशिक पश्चिम येथून सुधाकर बडगुजर, पालघर मधून जयेंद्र दुबळा, बोईसर मतदारसंघातून डॉक्टर विश्वास वळवी यांना संधी देण्यात आलेली आहे। दरम्यान भिवंडी ग्रामीण मधून महादेव घाटळ, अंबरनाथ मतदारसंघातून राजेश वानखेडे हे विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत। दरम्यान डोंबिवलीच्या मतदारसंघातून भाजपाच्या रवींद्र चव्हाण यांच्या समोर शिवसेनाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे हे निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत। दरम्यान कल्याण ग्रामीण मधून सुभाष भोईर, ओवळा माजीवाडा येथून नरेश मणेरा यांना संधी देण्यात आली आहे, तर मुख्यमंत्र्यांच्या कोपरी पाचपाकाडी मतदारसंघात शिवसेनेने आपला हुकमी एक्का म्हणजेच केदार दिघे यांना निवडणुकीच्या रणांगणात उतरवलंय। दरम्यान ठाण्यामध्ये राजन विचारे यांना पुन्हा एकदा लोकसभेनंतर विधानसभेची निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली आहे। ऐरोली मतदारसंघात MK मडवी हे निवडणुकीसाठी उतरतील, तर मागाठाणे येथून उदेश पाटकर, विक्रोळी मतदारसंघातून सुनील राऊत, भांडूप पश्चिम मधून रमेश कोरगावकर, जोगेश्वरी पूर्व मधून अनंत बाळा नर, दिंडोशी मतदारसंघातून सुनील प्रभू, गोरेगाव मतदारसंघातून समीर देसाई, अंधेरी पूर्व मतदारसंघातून ऋतुजा लटके, चेंबूर मधून प्रकाश फातर्पेकर, कुर्ल्यामधून प्रवीणा मोरजकर, कलिनामधून संजय पोतनीस यांना संधी देण्यात आली आहे। दरम्यान वांद्रे पूर्व मतदारसंघात वरुण सरदेसाई यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। माहीम मतदारसंघात महेश सावंत हे विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत। महत्वाची गोष्ट म्हणजे याच माहीम मतदारसंघामध्ये मनसेकडून अमित ठाकरे यांना पहिल्यांदा निवडणुकीची उमेदवारी देण्यात आली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यंदा सुद्धा वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत, तर कर्जत मतदारसंघात नितीन सावंत, उरणमधून मनोहर भोईर, महाड येथून स्नेहल जगताप, तर नेवासा मतदारसंघात शंकरराव गडाख यांना संधी देण्यात आलेली आहे। गेवराई मतदारसंघात बदामराव पंडित, धाराशिव मधून कैलास पाटील, परांडा येथून राहुल ज्ञानेश्वर पाटील, तर बार्शी मतदारसंघात दिलीप सोपल यांच्यावरती विधानसभेत निवडणूक लढवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। सोलापूर दक्षिण भागामध्ये अमर रतिकांत पाटील, सांगोले येथून दीपक आबा साळुंके, पाटण मतदारसंघातून हर्षद कदम, दापोली मतदारसंघातून संजय कदम यांना संधी दिलेली आहे। गुहागर मतदारसंघात भास्कर जाधव यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय, तर रत्नागिरी मतदारसंघात सुरेंद्रनाथ माने हे निवडणूक लढवतील। राजापूर येथून राजन साळवी यांना विधानसभेची संधी देण्यात आली आहे, तर कुडाळ मधून वैभव नाईक हे निवडणूक लढवणार आहेत। सावंतवाडी येथे राजन तेली हे विधानसभेच्या निवडणुकीसाठी पात्र ठरले आहेत, तर राधानगरी मधून KP पाटील यांना संधी देण्यात आली आहे। आणि शेवटचा मतदारसंघ म्हणजे शाहूवाडी या मतदारसंघातून सत्यजित आबा पाटील हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत।